दीदी नाही येणार लवकर. पप्पाची बॉडी आणजा. नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया खेकड्याचा रस्ता. बघा गावी आलोय, खेकडे भेटलेत, खेकडे घेतलेत. खेकडे खूप मोठे मोठे आहे. आंगडे बघा, तुम्हाला दाखवतो केवढे मोठे आहेत. आता स्पेशल शुक्रवार आहे, आपण खेकडे खाऊया. गावच्या नदीची खेकडी, आमच्या समोरच्या नदीची खेकडी आहे ती. ही मोठी खेकडी आहेत ना, 400 रुपये किलोला घेतलेत आम्ही, आणि छोटी 300 रुपये. आई आमची खेकड्या बनवते. गावच्या चुलीवरच्या पद्धतीने आपण खेकडे बघूया. आता कांदा टाकला आहे, लसूण टाकला आहे, तेजपत्ता टाकला आहे, तेल टाकलं आहे, फोडणी चालू आहे. आता त्याच्यात मसाले टाकूया सगळे आपण घरगुती मसाला. तिखट, मीठ, हळद, गरम मसाला. कांदा चांगला फ्राय करून घेतला आणि आता मसाले टाकले. आमच्या आई बनवते. थोडं पाणी टाकलं आपण त्यामध्ये. हे बघा खेकडे बघा, सगळे भरलेली खेकडे आहे बघा, भरलेले आहे सगळे, पूर्ण भरलेले आहेत. आणि खेकडी खूप मोठी मोठी होती. हे बघा ना, याचा आंगडा बघा केवढा मोठा आहे. एक आंगडाच बास आहे. हे बघा केवढे मोठे आंगडे आहेत. मोठी होती खूप खेकडी. आता याला थोडा कड आला ना की मग आपण हे सगळे त्याच्यामध्ये टाकणार. आता याच्यामध्ये आपण ॲड करूया गोडा मसाला. जो गावाला आहे ना, गोडा मसाला बनवून ठेवतात पाट्यावर वाटून, त्याला थोडी चव वेगळी असते. हा बघा, हा गोडा मसाला आहे. गरम मसाल्यापासून बनवलेला कांदा, लसूण, खोबरं हे सगळं गरम भाजून वगैरे बनवलेला मसाला आहे. आता तो आपण टाकणार त्याच्यामध्ये. आपण आता ॲड केला गोडा मसाला. आता हा थोडा शिजू द्यायचा. खेकडे बघा कसे भरलेले आहेत. बघा कड येतोय, आता कड आलाय चांगला. एकदा उकळी आली ना की मग त्याच्यामध्ये आपण खेकडे ॲड करूया. आमच्या बकऱ्यांचा वाडा आहे आणि हे आमचं घर. ह्याच्यामध्ये छोट्या बकऱ्या आहेत. कड आला. आता कड आलून बघूया आपण. मस्त मस्त आला मसाल्याला. आता याच्यामध्ये आपण खेकड्या सोडायच्या. आंगडे बघा केवढे मोठे. हे काय आहे आंगडा एवढा मोठा आहे बघा. खूप मोठा घेतो, एवढा राहायला पाहिजे ते. हे बघा केवढे आंगडे आहेत. टोप भर झालं, टोप भरला आहे. हीच खेकडी जर मुंबईसारख्या ठिकाणी गेला तर 2-2.5 हजार रुपये पुरणार नाहीत. 2000ला येतात. अशी मेन गोष्ट म्हणजे अशा चवीची खेकडी भेटणार नाहीत. आता त्याला शिजू दे जरा. आता हे खेकडे होतील तो पण तुम्हाला आमच्या घरासमोरचा निसर्ग दाखवतो. हे बघा, हे बघा, हे आमचं नारळीची बाग आहे इथं.
आणि समोर बघा नदी दिसते तुम्हाला. तुम्हाला या साईडून दाखवतो. ह्याच्यामध्ये एक छोटं बकरीचं पिल्लू आहे. बघा इथून बघा मस्त नदी दिसते. बघा बाहेर दिसते ना निसर्ग. हे आमचं डोंगरावर पहिलंच घर असल्यामुळे हवा आहे ना, आम्हाला हवेची काहीच कमी नाही. एकदम भारी हवा लागते आम्हाला, जास्त गरम होत नाही. आणि आमच्या घराच्या ह्या साईडचा बघा या आंबे आहेत बाजूला. हे बघा हे काजू बिजू, हे सोनचाफ्याचं झाड आहे. आंबे यंदा लागलेत, कुठं कुठं लागलेत, पावसामुळे गेले ते पण. हे आमच्या घराच्या बाजूचं वातावरण. पूर्ण जंगल आहे खाली. आणि आमचं घर. पप्प्या बसलाय, त्यांना चणचणी लागली होती, कधी गावी जातोय कधी गावी जातोय. कंटाळा करून सोडले आणि शेवटी गावी आलेत. आता महिनाभर काय बघायची गरज नाही. बघा आमचा मोठा बकरा थोडा मोठा आहे बघा. हे बघा नदी दिसते कशी मस्त. आमचं गणपती विसर्जन करायला आम्ही इथं या नदीवर जातो खाली. हे दिसताना जवळ दिसते, पण इथून खाली चालत गेलास तर 20-25 मिनटं जास्त लागतात. हे बघा ही नारळ आमची झाडं. रस्सा होतोय, कड तर आलाय. आहा एक नंबर झालाय. तुम्हाला रेडी झालं दाखवतो. हे बघा हे आमचं वासरू आहे, घरच्या गाईचं. आणि आतमध्ये एक छोटं वासरू अजून एक आहे. हा कोंबड्या येतात लगेच बाहेर. राहू दे नंतर दाखवतो तुम्हाला. त्यांना बाहेर जायचं ते लगेच येतात. छोटा वासरू कसं बघते बघा वासरू. यांनी कोंबडी पण वरट्टे कोंबडा. गावाला एक वेगळं फील. कोंबडी बघा तिथे. चला रस्सा होतोय बघूया. बघा आता मी तुम्हाला रेडी झाल्यानंतर दाखवतो, जेवायला बसल्यावर कसं झालं टेस्ट तुम्हाला. हे बघा छोटं पिल्लू, हे बघा कसं बसलं बघा. दात दाखवतो, स्माईल. ते बोलते मी रोज कॉलगेट लावते, रोज कॉलगेट लावते. चावतं ते छोटंसं चाटते ते. हे वरचं आहे ना लय आराम आहे. हे बघा हे मस्त चाटतं. चला मंडळी या जेवायला. बघा आईने बनवलं मस्त की खेकड्याचा सुका मसाला टाईपमध्ये, आणि हे खेकड्याचा रस्सा आहे. आता आपण खाऊन बघूया कसा लागतो. चपाती आहे, एक नंबर झाला आहे. एकदम रस्सा बघूया. हा रस्सा खेकड्याच्या आंगडे पाट्यावर वाटून केलेला आहे. ओके, हा पण एक नंबर झाला आहे. आता आपण
अंगडा चुपून बघूया. एक नंबर आहे, मस्त आहे. रेसिपी आम्हाला आवडली. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि आंब्याचं खरबाट.